आज ऑफिसमध्ये लवकर सुटलं म्हणून म्हटलं मुलाला जाता जाता घरी घेऊनच जाऊया. पण त्याची शाळा सुटायची होती, त्याच्यामुळे मी थोडे साईडलाच थांबले. तर मला तिथे एक आजीचा वडापाव म्हणून दिसला. तसा तो वडापाव फेमसही आहे आणि गरमागरम वड्यांचा घमघमाट देखील सुटलेला होता. खूप सारी गर्दी त्या ठिकाणी होती. तशी मला भूक पण लागली होती. म्हटलं चला आजीचा वडापाव आपण ट्राय करूया. क्षणाचाही विलंब न लावता थेट मी आजीच्या दुकानात गेले. आजीला म्हटलं, आजी एक मला गरमागरम वडापाव द्या. आजीनं मस्तपैकी चटणी आणि कांदा ह्यांची प्लेट आणि तो वडापाव माझ्यासमोर ठेवला. मी मिरची घ्यायला म्हणून जरा साईडला झाले. तोपर्यंत एका क्षणाचाही विलंब न लावता एक कावळा आला आणि माझा वडा घेऊन गेला. मी तर पाहतच राहिली. पण दुसऱ्या क्षणाला आजी मला म्हणाली, अरे बाळा जाऊ दे, तुला देते ना मी दुसरा वडापाव, तू कशाला एवढं टेन्शन घेतेस. आजीकडे मी एकटक पाहतच राहिली. आणि म्हणून मला कळलं की आजीचा वडापाव फेमस का आहे. आजीच्या वड्याच्या चवीला तर काही तोड नाहीच, पण आजीतली जी माणुसकी आहे ना, खरंच तिची दाद द्यायला पाहिजे. कारण आजकालच्या युगामध्ये ही माणुसकी जिवंत असणं खरंच खूप मोलाची गोष्ट आहे. आपले नुकसान सहन करून तिला मला एका क्षणाचाही विचार न करता जो दुसरा वडापाव दिला, खरंच का काय माहिती, पण मला ती माऊली खूप खूप थोर वाटली.